श्रावण सोमवारचा चमत्कार. श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार होता. सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. राधा नावाची एक स्त्री आपल्या आजारी मुलाकडे बघत रात्रभर रडत होती. डॉक्टरांनी सांगितले होते की उपचारासाठी तातडीने पैशाची गरज आहे. पण घरात फक्त 27 रुपये शिल्लक होते. दुपारी राधा पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत शिवमंदिरात पोचली. तिच्याकडे दूध नव्हते, फळ नव्हते, प्रसादही नव्हता. थरथरत्या हाताने तिने शिवलिंगाला फक्त एक कलशभर पाणी अर्पण केले आणि डोळे मिटून, भोलेनाथ, मी आशा सोडली आहे. आता माझा मुलगा तुमच्या ताब्यात आहे. मंदिरातून परत येत असताना तिला एक पाकीट सापडले. ते उघडल्यावर तिला त्यात मोठी रक्कम आणि एक मोबाईल नंबर आढळला. घराची अवस्था पाहून ती क्षणभर हादरली, पण पुढच्याच क्षणी तिने तो नंबर डायल केला. ते पाकीट एका वृद्ध माणसाचे होते. जेव्हा राधाने पाकीट परत केले तेव्हा त्या वृद्ध माणसाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने विचारले, तुम्ही एवढे पैसे स्वतःकडे का ठेवले नाहीत? राधा रडू लागली आणि तिने आपल्या मुलाच्या आजाराबद्दल सर्व काही सांगितले. त्या वृद्ध माणसाने तिला तात्काळ रुग्णालयात नेले. त्याने तिच्या उपचाराचा खर्च दिला आणि जाताना हसून म्हणाले, आज श्रावण सोमवार आहे मुली. भोलेनाथाने तुझी प्रामाणिकपणाची परीक्षा घेतली आहे. त्या रात्री राधाने आपल्या मुलाला झोपलेले पाहिले आणि भगवान शिवाच्या प्रतिमेसमोर हात जोडून म्हणाली, महादेवा, चमत्कार आकाशातून पडत नाहीत. ते योग्य वेळी योग्य व्यक्तीच्या रूपात घडतात. जर तुम्हाला श्रावण सोमवारची कथा कशी वाटली आणि आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भोलेनाथ. हर हर महादेव.